हे मी मानते असं तुला वाटतं, कामिनी माझ्या डोळ्यात डोळे घालत शांतपणे म्हणाली. तिच्या नजरेत एक विचित्रच खात्री होती. जणू ती माझ्या मेंदूचे पान पलटत होती आणि माझ्या मनाचे सगळे गुपित उघडे पडत होते. श्रेया, तुझे डोळे पाहणारा कोणताही माणूस सांगेल तू खोटं बोलतेस. तुला अर्जुन अजूनही आवडतो. मी खरंच सांगते. मी कुजबुजले, पण माझ्या आवाजातच विश्वास नव्हता. ती हलकेच हसली. मी सायकॉलॉजीच्या लाईनची आहे. लोक खोटं बोलतात का खरं त्यांच्या चेहऱ्यावरून, डोळ्यामधून कळतं. माझे डोळे खाली झुकले. मला तिच्या नजरेसमोर बसणंच कठीण होत होतं. दोघेही हट्टी आणि दोघेही कबूल करत नाही. कामिनी हळूच पुटपुटली. जर एकदा मनातलं बोलत ना तर असा गुंता झाला नसता. ती एक उसासा टाकत म्हणाली, चल बघूया ही स्टोरी कुठे जाते. पण मला खरंच वाटतं तुम्हा दोघांनी तुमचं सुख शोधायलाच हवं. तिचं समजूतदार हसू माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं. तेवढ्यात डिनर टेबलवर आमचे पदार्थ आले आणि त्याचवेळी अर्जुनही परत आला. चल जेवूया, तो म्हणाला. आम्ही शांतपणे जेवू लागलो. कटलरीचा मंद आवाज, बॅकग्राऊंडमधली हलकीशी गाणी. रेस्टॉरंट शांत होतं, पण माझ्या मनात गोंधळ संपला होता. अर्जुन आणि कामिनीचं नातं कझनचं आहे हे कळल्यावर माझ्या हृदयावरील जड दगड हलका होता. अर्जुन माझ्याकडे चोरून पाहत होता. मी रागावले आहे का किंवा दुखावले आहे का हे शोधत होता. पण मी मुद्दाम त्याच्याकडे न पाहता जेवणात मन घातलं. जेवण झाल्यावर कामिनी उठली. मला घरी जायचंय, आईचं मेसेज आलाय. अर्जुनने विचारलं. वाईनसाठी थांबशील? ती मिश्किलपणे म्हणाली. तुला खरंच हवंय मी थांबावं? नाही, अर्जुनने थेट उत्तर दिलं. ती हळूच हसली. त्याच्या गालावर किस करून म्हणाली, काळजी घे. मग ती माझ्याकडे वळली. मलाही गालावर किस करून म्हणाली, तू छान आहेस श्रेया, आणि निघून गेली. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहिला. डोळ्यात माया पण त्रासही. चांगली मुलगी आहे पण थोडी बडबडी. तो पुटपुटला. वेटर 2 ग्लास आणि एक विंटेज वाईन घेऊन आला. तुम्ही काय बोललात? अर्जुनने विचारलं. मी सहज म्हणाले. तो हलकासा कुरकुरला. मला वाटलं तसंच. मी वाईनचा घोट घेतला. तेवढ्यात, शिवाली तुझी मुलगी, तू तिला कधी दत्तक घेतलंस? मी इतकी दचकले की वाईन ऑलमोस्ट चुकीच्या घशात गेली. कशाला विचारतोयस? अर्जुनने वाईनचा घोट घेत हळू आवाजात बोललं. मला वाटत होतं ती माझी मुलगी असावी. माझं हृदय धडधडायला लागलं. ग्लास हातातून घसरायच्या बेतात आला. तू ठीक आहेस? तो काळजीने विचारलं. हो, मी ठीक आहे. मी कसं तरी बोलले. तो प्रश्न पुन्हा विचारणार हे मला कळलं. मी आजूबाजूला पाहिलं आणि शांतपणे खोटं बोललो. ती जन्मल्यानंतर महिन्याभराने दत्तक घेतली, अनाथालयातून. त्याच्या डोळ्यात एक खोल ओढ होती, एक वेदना. खूप गोड मुलगी आहे शिवाली. काश माझी मुलगी अशी असती. गिल्ट माझ्या छातीला चाकूसारखं टोचू लागलं. मग मी वाईन संपवली. त्याने पुन्हा ग्लास भरला. आम्ही दोघं शांतपणे पीत राहिलो. माझा फोन वाजला. मी उचलणार तेवढ्यात कॉल कट. स्क्रीनवर मॉम. तुझा बॉयफ्रेंड? अर्जुनच्या आवाजात काटा होता. मी भुवया उंचवल्या. नाही, आई होती. बिल भरून आम्ही बाहेर पडलो. तो प्रत्येक पावलावर माझ्या पाठीकडून संरक्षण देत होता. गाडीत बसल्यावर शांतपणे इंजिन सुरू झालं. आकाशभर तारे आणि गाडीत शांतता. तेवढ्यात अर्जुनचा आवाज मंद पण धारदार. शेवटच्या वेळी मी तुला ज्याच्यासोबत पाहिलं तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? त्याच्या आवाजातला मत्सर लपून नव्हता राहिला. माझ्या हृदयाच्या ठोक्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. मी त्याच्याकडे पाहत होतो. तोंड किंचित उघडलेले. तो नेहमीच अचानक आणि अनपेक्षित प्रश्नांनी मला आश्चर्यचकित करतो.
त्याला उत्तर देताना नेहमी मी इतका काळ घालवते की माझ्या जिभेवर काहीच चुकू नये आणि तो माझा खरा विचार शोधून काढेल जर मी माझ्या उत्तराबद्दल काळजीपूर्वक नसले तर. मी खोलवर श्वास घेतला. माझा आवाज जमवून मी उत्तर दिले, नाही, तो माझा नाही. तुला त्याच्यावर प्रेम आहे का? त्याने मला न पाहता विचारले. त्याचा कोमल आवाज रागात गळलेला होता. त्या क्षणी मी खोटं सांगू शकत होते, पण मी खरी गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. मी हळूहळू त्याच्यावर प्रेम करण्यास शिकेन. मी त्याचे राग वाढवण्यासाठी असेही मनात विचारले, जसजसा मी तुला विसरायला शिकत आहे तसतसं मी त्याच्यावर प्रेम करायला शिकणार आहे. आता मला माहीत आहे की तो तुझा नाही. मी तुला सांगतो की मी तुला सोडणार नाही श्रेया. मी तुझ्यासाठी माझ्या सर्व सामर्थ्याने आणि इच्छाशक्तीने लढेन जोपर्यंत तू स्वतः निर्णय घेत नाहीस. मी तुला सतत दाखवत राहीन की माझे भावना कशा आहेत. कितीही वेळा तू मला ढकललीस तरी, पण जोपर्यंत कोणी तुझ्या बोटावर अंगठी ठेवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. अर्जुन नंतर शांत बसला, फक्त कार चालवत राहिला. मी देखील शांत होते. त्याचे शब्द माझ्या मनात गुंजत राहिले. मी तुला कितीही वेळा ढकलले तरी माझ्या भावना तुला दाखवत राहील. या शब्दाने माझ्या मनावर ठसा उमटला. तो माझ्याबद्दल काय वाटतं? मी स्वतःला विचारलं. मी उत्तर शोधू शकत नव्हते. राग मनात उठत होता. मी भविष्यवाणी करणार नाही की तो माझ्याबद्दल काय वाटते. आपण वर्षानुवर्षे विवाह केले आणि नंतर विभक्त झालो तरी मी हा माणूस अद्याप समजू शकत नव्हते. तो बंद दरवाजासारखा होता ज्यामध्ये कोणालाही आतले दिसत नव्हते. कार थांबली तेव्हा माझ्या विचारसरणी पुन्हा फाटली. मी उघडलेल्या खिडकीतून पाहिले आणि आम्ही घरात पोहोचलो. आज संध्याकाळी माझ्यासोबत येण्यासाठी धन्यवाद श्रेया, अर्जुन म्हणाला. विंडोवरून नजर हटवून मी त्याकडे पाहिलं आणि हसू मारले. हे एक छान संध्याकाळ आहे. मला धन्यवाद द्यायचा आहे की तू मला बाहेर आमंत्रित केलं, जरी आपण खऱ्या कारणावर चर्चा केली नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याबद्दल मला माफ करशील. आपण आज चर्चा केली नाही जी आपल्याला करायला हवी होती. कामिनी आली आणि तिच्या उपस्थितीत आपली खाजगी चर्चा करणे मला योग्य वाटत नाही, जरी ती माझी बहीण असेल. मी त्याला समजावून दिलं. मला समजलं, मी म्हणाले. मी दिव्यांशबद्दल कामिनीच्या उपस्थितीत बोलायला तयार नव्हते. तिच्यासाठीही तो विषय अस्वस्थ करणारा असू शकतो. अर्जुन अखेर मला हसू दिले. दिव्यांशच्या प्रतिबिंबासारखे त्याची हेझल ग्रीन डोळ्याची चमक होती. त्याच्या डोळ्यातील नजर माझ्या श्वासाला अडथळा आणत होती. मी नजर वळवायचा प्रयत्न केला, पण त्याची नजर माझ्यावर स्थिर राहिली. त्याचे तोंड हळूहळू जवळ आले. मी काहीही प्रतिकार केला नाही. हळूहळू माझे डोळे मिटले आणि त्याचे उबदार ओठ माझ्यावर ओढले. त्याचे केस कोमल असले तरी पुरेसं सामर्थ्यवान होतं. त्याने माझं जग उलथापालथ केलं. काही क्षणात ते संपले, पण माझ्या ओठावर अजूनही उबदार झीज राहिली. अर्जुन मागे सरकला आणि कारचा दरवाजा उघडला. मी स्वतःला जमून बाहेर पडले. शुभरात्री श्रेया, त्याने कानाजवळ हळूच विस्पर केलं. नंतर कारमध्ये बसून निघून गेला. तो गेला तरी मी तिथे उभी होते, हृदय धडधडत. मी स्वतःला एका किशोरवयीन मुलीसारखं वाटत होतं, जिने पहिल्यांदा किस घेतला आहे. अर्जुन नेहमीच असा प्रभाव टाकतो. मी अजूनही खात्री केली की मी अजूनही त्याच्यावर वेडे होऊन प्रेम करते. विचार केला की इतक्या वर्षांनंतरही त्याच्यावर प्रेम करणे मूर्खपणाच आहे. काश मी माझं हृदय दुसऱ्या कुणावर प्रेम करायला शिकवू शकले असते. सखोल श्वास घेतला आणि गेट्समधून आत गेले, जिथे माझी प्रिय शिवाली माझ्यासाठी वाट पाहत होती. सकाळी उठल्यावर मी पाहिले की माझ्या खोलीत टेबलवर ताज्या फुलांचा गुलदस्ता होता. काही नोकरांनी हे फुलं मला झोपेत असताना ठेवले असावेत. पाय ताणत मी पलंगावरून उतरले आणि फुलं उचलली. लाल गुलाबाचा गोड सुगंध माझ्या नाकात पसरला. मी खोल श्वास घेतला. फुलांच्या नोटवर
नजर गेले आणि मी हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं वाचलं. सुप्रभात कपकेक, तुला आनंदी दिवस लाभो. सोप्या शब्दांनीही माझ्या हृदयात प्रचंड आनंद पसरवला. गुलाबांना गाठून मी डोळे मिटले. काल रात्रीचं किस आठवलं आणि चेहरा लाल झाला. अचानक डोळे उघडले. आई माझ्या खोलीत होती. मी तिला ऐकत नव्हते. तिने फुलं धरलेली होती. मी ठोठावले, पण तू उत्तर दिलं नाही. ती म्हणाली, माझ्या अंदाजानुसार तू अजून झोपेत आहेस. आईने फुलांची व्यवस्था केली. अर्जुन स्वतः या फुलासह आला होता आणि आपली परवानगी विचारली होती. ती म्हणाली, तर तो काय? मी आश्चर्यचकित होते. हो, तुझा माजी पती स्वतः येऊन परवानगी विचारली. तुम्ही दोघांनी होकार दिला का? मी आश्चर्यचकित होते. मी होकार दिला, पण वडील नाही, आईने सांगितले. मला ठाऊक होतं वडील कठोर आहेत आणि फक्त शब्दावर प्रभावित होत नाहीत. आई, तू होकार का दिला? मी विचारलं. मी नाही म्हणू शकले. तो तुझ्यासमोर गुडघ्यावर बसला होता.